तर बघा मैत्रिणींनो, आता नारळ पौर्णिमा येणार आहे आणि बघा नारळ पौर्णिमासाठी मस्त असं नारळ भात आपण तयार करतो. तर तो नारळ भात कशाप्रकारे तयार करायचा चला तर बघूया. तर बघा मैत्रिणींनो, इथे बघा मी 2 वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहे आणि छान बारीक असे हे तांदूळ घेतलेले आहे. आता हे जे तांदूळ आहे छान स्वच्छ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर बघा मी इथे तांदळाचा भात शिजवून घेणार आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपी अगदी 7 ते 8 मिनिटात तयार होणार आहे. तर इथे बघा, इथे 1 चम्मच मी तूप घातलेलं आहे. आता हे तूप गरम छान झालेलं आहे. त्यानंतर मी इथे बघा हे जे तांदूळ आहे त्यामध्ये घातलेले आहे आणि हे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे बघा थोडं यामध्ये मी मीठ वापरलेलं आहे. तर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बघा हे छान थोडे इथे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. नंतर मी इथे 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालणार आहे आणि हा छान भात असा शिजू देणार आहे. तर अगदी बघा यात जर भाताला जर आपण थोडं बघा कमी पॉवरमध्ये आणि झाकून जर ठेवलं तर पटकन भात शिजतं. तर इथे बघा मी इथे जो कमी पॉवरमध्येच माझा गॅस आहे आणि इथे बघा हे जे तांदूळ आहे बघा मी छान मिक्स करून घेतलेले आहे. आता इथे हे झाकण ठेवून आपल्याला इथे 5 ते 6 मिनटं हे होऊ द्यायचे. अगदी बघा कमी वेळेमध्ये हे तयार झालेलं आहे. बघा छान प्रकारे असा भात शिजलेला आहे आणि बघा इथे हे मस्त असं बघा इथे पूर्ण तिथे जो तांदूळ आहे तो पूर्ण शिजलेला आहे. तर इथे भात हा तयार झालेला आहे. त्यानंतर इथे बघा हा भात मी थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर बघा मी इथे काही मसाले म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेले आहे आणि थोडा इथे नारळी भात करायचा आहे म्हणून मी इथे नारळ जास्त वापरलेला आहे. तर इथे बघा मी काजू, बदाम, खारीक आणि थोडे बघा इथे 1 वाटी जो नारळ असतो ओला नारळाचा किस घेतलेला आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर थोडी वेलची पूडसुद्धा घेतलेली आहे आणि 1 वाटी थोडी इथे पाव वाटी इथे साखरसुद्धा घेतलेली आहे. तर इथे अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला ते करून थोडं इथे मंद आचेवर ते भाजून घ्यायचं आहे आणि बघा हे बघा थोडं मी इथे तूप घातलेलं आहे. आता मी ते जे ड्रायफ्रूट्स आहे ते सर्व यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा झटपट अशी ही रेसिपी बघा अगदी 10 मिनटात इथे तयार होणार आहे आणि इथे बघा नारळ पौर्णिमेला आपल्याला नारळ भात करायचा असेल तर अशा प्रकारे ह्या नारळ भात अगदी तुम्ही करू शकता. तर बघा हे थोडे इथे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा मी इथे जे खोबरं आहे ते खोबरं पण यामध्ये टाकून घेणार आहे आणि खोबरं बघा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे कारण की हे ओल्या नारळाचं खोबरं असते आणि खोबरा किस असते आणि थोडं इथे बघा शिजायला वेळ लागतो. मी तिथे 2 ते 3 मिनटं ते छान परतून घ्यायचं आहे आणि मस्त असं बघा ते थोडं कमी होईपर्यंत छान शिजू द्यायचं आहे म्हणजे ज्यातलं जे पाणी आहे ते निघून जाणार आहे आणि मस्त असं बघा इथे कोरडं असं सारण इथे तयार होणार आहे. आता हे कोरडं सारण झाल्यानंतर बघा आता इथे मी यामध्ये 1 वाटी दूध घालून घेणार आहे. तर 1 वाटी आपल्याला जे मी दूध घेतलेलं आहे ते 1 वाटी दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बघा अगदी कमी वेळेमध्ये बघा इथे हे जे दूध आहे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि ते 1 ते 2 मिनटं पुन्हा ढवळत राहायचं आहे आणि हे पूर्ण दूध बघा इथे यामधले पूर्ण संपेपर्यंत बघा इथे हे छान हे बघा हे शिजलेलं पण छान आहे. तर इथे आता बघा हे छान शिजल्यानंतर यामध्ये मी जी पाववाटी साखर घेतलेली आहे. तर आपल्याला बघा इथे जर गोड पाहिजे नसेल तर तुम्ही 1 ते 2 चम्मच फक्त साखर घालू शकता आणि इथे बघा जर जास्त गोड पाहिजे असेल तर मग आपल्याला जास्तसुद्धा साखर टाकायची असते. तर मी इथे बघा इथे 2 ते 3 चम्मच साखर नाही घेता थोडी जास्त घेतलेली आहे म्हणजे ते माझ्या मुलांना गोड आवडतं म्हणून मी इथे थोडं इथे साखरचा वापर थोडा जास्त केलेला आहे. तर बघा याला साखरेला छान पाक सुटलेला आहे. आता इथे बघा आता हे छान सारण झालेलं आहे. आता यामध्ये मी जो भात आहे तो थंड केलेला आहे. आता हा भात यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अगदी झटपट अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे आणि इथे बघा इथे हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण साईडला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी झटपट अशी ही बघा जी भात आहे हा नारळ भात तयार होत आहे आणि इथे बघा मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. आता यामध्ये थोडी बघा जी वेलची पूड आहे ती मी वरून घालणार आहे. तर इथे जे वेलची पूड आहे ती घालायची आहे. तर आपल्याला जर बघा इथे जर ह्या भाताला थोडा कलर चेंज करायचा असेल किंवा आपल्याला थोडा इथे ऑरेंज टाईप कलर पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता किंवा बघा जे केसर आहे केसरसुद्धा वरून घालू शकता. तर इथे बघा मस्त असा हा नारळी भात इथे तयार झालेला आहे.
तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बघा या नारळ पौर्णिमेला हा नारळ भात नक्की करून बघा. आणि बघा हा माझी जी नारळ भाताची स्टेप कशी वाटली आणि नारळ भात करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मैत्रिणींनो, मस्त असा सुका असा इथे बघा हा नारळ भात तयार झालेला आहे. आणि बघा इथे आता थोडा द्यायला 1 ते 2 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. आणि बघा मस्त असा हा नारळ भात बघा इथे वाफ आलेली आहे आणि मस्त असा हा नारळ भात इथे तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकन असा हा नारळ भात मी इथे तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असे छान छान नवनवीन स्टिचिंग आणि कुकिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. बघा छान प्रकारे रेसिपी इथे तयार झालेली आहे. धन्यवाद.